नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. HSC व्होकेशनल मधील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या 12वीच्या अभ्यासक्रमाचा पेपर सेकंड म्हणजे सब्जेक्ट कोड EB ज्याचं नाव आहे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स अँड कम्युनिकेशन सिस्टम. तर या पेपरबद्दल काही गाईडलाईन्स मी आपल्याला देणार आहे आणि ज्या तुम्हाला बोर्ड परीक्षा जी आहे आता एप्रिल किंवा मे 2021 मध्ये होणार आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या उपयुक्त ठरतील. तर याच्यातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पर्टिक्युलरली मी आता सिलेबस या पेपरचा काय आहे, त्यातला रिड्युस्ड सिलेबस कोणता आहे आणि मग रिड्यूस झाल्यानंतर त्याची क्वेश्चन बँक आता काय तयार होते रिड्युस्ड सिलेबसची ती तुम्हाला इथं सांगितली जाणार आहे. ओके. आणि मग त्याचं गुण विभागणी कशी आहे त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या भागावर किंवा कोणत्या चॅप्टरवर जास्त ट्रेस दिला पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे जास्त, हे तुम्हाला कळून जाईल आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला गाईडलाईन्स देणार आहे. पहिल्यांदा आपण पाहूया सिलेबस. आता हा पेपर सेकंड मधील जो सिलेबस आहे चॅप्टर 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंट्रोडक्शन नंतर रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह, ऑप्टिकल आणि ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर्स या पद्धतीचे आपल्याला ट्रान्सड्यूसरचा अभ्यास करायचा आहे. साधारणतः लेक्चर वाईज जर याचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर 25 लेक्चरचं आहे, परंतु यातला कुठला टॉपिक आपल्याला वगळला आहे का हे आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. तर ट्रान्सड्यूसर मध्ये बघा की ऑप्टिकल ट्रान्सड्यूसर्स हा पोर्शन वगळण्यात आलेला आहे. उपघटक आहे 1.5 ट्रान्सड्यूसरचा. पहा आता सिलेबस मध्ये जाऊया. इथं पहा हा 1.5 आहे, हा वगळण्यात आलेला आहे, हा आपण ड्रॉप करणार आहे. म्हणजे आता ऑप्टिकल म्हटलं की कोणकोणते येतील तर बघा ऑप्टोकपलर पण येईल, त्याच्यामध्ये LDR पण येईल. ओके. तर हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला वगळलेले असणार आहेत. नंतर पाहूया सेकंड चॅप्टर आहे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स. याच्यामध्ये खरं तर 3च इन्स्ट्रुमेंट्स आहेत, CRO आहे, DMM आणि फ्रिक्वेन्सी जनरेटर. हा 20 लेक्चरचा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये माझ्या मते कोणताही पोर्शन वगळलेला नाही. हा पहा, हा 1 नंबर मधला हा वगळला, नंतर 3 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर मध्ये वगळलेला आहे. हे 2 नंबर आणि 4 नंबर मध्ये कोणताही सिलेबस वगळलेला नाही. म्हणजे हा 2 नंबरचा जो सिलेबस आहे हा आहे तसा राहणार आहे, म्हणजे CRO, DMM आणि फ्रिक्वेन्सी जनरेटर. आता आपल्याला यातले सब टॉपिक सुद्धा माहिती आहे की CRO घेतला तर तुम्हाला CRT घ्यावी लागणार आहे. CRT नंतर तुम्ही त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम घेणार आहे आणि ब्लॉक डायग्राम बरोबर परत त्याची ऍप्लिकेशन्स बघणार आहात CRO ची. तर एवढे टॉपिक्स तुम्हाला करावे लागणार आहेत. आणि फ्रंट पॅनेल कंट्रोल हे आपण क्वेश्चन मध्ये पण आपल्याला येईल त्यावेळेला आपण याच्यावरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तसंच DMM घेतला तर तुम्हाला काय येईल त्याच्यामध्ये, तर DMM ची ब्लॉक डायग्राम अँड वर्किंग. ओके. हे येईल. फ्रिक्वेन्सी जनरेटरचं पण एक सर्किट डायग्राम आहे ते येणार आणि त्याचे उपयोग सांगाय, अशा पद्धतीचं हा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. आता तिसरा चॅप्टर पाहूया आपल्याला इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. याच्यामध्ये कोणता भाग वगळण्यात आलेला आहे तो पहिला चेक करूया. इथं 3 धरलं तर 3.2 सॅटेलाइट कम्युनिकेशन वगळण्यात आलेला आहे. इथं येऊया आपण 3.2. इथं मॉड्युलेशन सॅटेलाइट कम्युनिकेशन हा जो पोर्शन आहे हा वगळण्यात आलेला आहे. तर सॅटेलाइट म्हणजे उपग्रह संदर्भात जे काही टॉपिक्स असतील बरोबर तर ते वगळण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे उरलेल्या भागावरच हे मार्क डिस्ट्रीब्युशन होणार आहे. नंतर चौथा चॅप्टर जो आहे तर चौथ्यामध्ये कोणताही भाग वगळलेला नाही. म्हणजे इथं जी काही आपण वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेस घेणार आहे, म्हणजे
वायफाय राउटर, तुमचा ब्ल्यूटूथ असेल वगैरे, तर ती सर्व आता आपण क्वेश्चन बँकच्या मध्ये घेणार आहे. तर त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. परंतु एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, की याला वेटेज कमी आहे. पहा, याचे लेक्चर सुद्धा 10 आहेत आणि आपण याच्यात गेल्यानंतर पाहिलं मार्क डिस्ट्रीब्युशनला, तर तिथेही हा चॅप्टर कमी नाही. त्यामुळे याला नक्की एक दोन कोणत्या प्रश्नावर ट्रेस द्यायचा हे एकदा पाहिलं तुम्ही, की तुमच्या लक्षात येईल की या चॅप्टरवर आपल्याला काय काय करायचं. ओके. नंतर पाचवा चॅप्टर आहे तो टीव्ही रिसिव्हर, आणि टीव्ही रिसिव्हर मध्ये रेडिएशन काय आहे बघूया. 5 नंबर टीव्ही रिसिव्हर. त्याच्यामध्ये जो कलर टीव्ही आहे त्या कलर टीव्ही मधला अँटेना आणि पिक्चर ट्यूब हे 2 पॉइंट्स वगळायचे आपल्याला. ओके. म्हणजे इथं आपण आलो तर इथं टीव्ही रिसिव्हर मध्ये इथं फुल सिलेबस दिला नाही स्कोप अँड लिमिटेशनचा. तर एक लक्षात ठेवा की कलर टीव्ही जो आहे त्या कलर टीव्ही मधला अँटेना आणि पिक्चर हे 2 पॉइंट्स वगळलेले आहेत. ओके. त्यानंतर पाचव्यानंतर 6 नंबरचा चॅप्टर आहे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस. आता याच्यामध्ये काय वगळलेलं आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊया. मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर आणि ज्युसर हे 3 जी अप्लायन्सेस आहेत हे वगळलेली आहेत. तर आपण याच्यामध्ये सुद्धा डिटेल्स दिलेले नाहीत, पण हे लक्षात ठेवा की मायक्रोवेव्ह ओव्हन, नंतर मिक्सर आणि ज्युसर हे 3 पॉइंट्स आपण याच्यातून वगळलेले आहेत. तुम्हाला हे जरी लिहिल्यापेक्षा इथं डायरेक्टली ही कॉपी रेडीच आहे की याच्यामध्ये रिड्यूस केलेला पोर्शन सरळ सरळ दिलेला आहे. शिवाय मी क्वेश्चन बँक मध्ये सुद्धा रिड्यूस केलेले पॉइंट्स नोट केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपला सिलेबस काय आहे आणि त्यातला 2020-21च्या कोरोना 19च्या प्रादुर्भावामुळे जो काही रिडक्शन करण्यात आलेला आहे तो सिलेबस काय आहे तो तुमच्या समोर इथं मांडलेला आहे. आता आपण जाऊया याच्या मार्क डिस्ट्रीब्युशन चार्ट कडे. आता या मार्क डिस्ट्रीब्युशन मध्ये पहा की ट्रान्सड्यूसर हा आपण मॅक्झिमम मार्क्सच्याकडे वळूया. मॅक्झिमम मार्क्स दाखवले तिथं 25, म्हणजे ऑप्शनचं एकूण 120 मार्काचा पेपर असतो. ऍक्च्युली हा पेपर 80 पैकीचा असतो, पण ऑप्शन्स धरले तर तो त्याची बेरीज 120 होते. म्हणजे एवढे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ट्रान्सड्यूसरवर 25 मार्काला, नंतर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटला सुद्धा 25 मार्काला वेटेज आहे. पहा, नंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनला सुद्धा 25 मार्काचे वेटेज आहे. म्हणजे हे तसे 3 चॅप्टर जर पाहिले तर हे जरा IMP आहे. ओके. याच्यावर तुम्हाला जास्त ट्रेस द्यावा लागेल. आणि तुम्ही या प्रमाणात पण पाहिलं पाहिजे की कोणत्या चॅप्टर मध्ये आणखी कंटेंट कमी आहे आणि त्याचं मार्क्स जास्त आहे. हा पण भाग तुम्ही पहा. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जर इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही पाहिलं तर बघा 3च इन्स्ट्रुमेंट्स आहेत, बरोबर, आणि 3 इन्स्ट्रुमेंट इथं 25 मार्काला पडणार आहेत. हा खरं सगळ्यात जास्त प्लस पॉईंटचा चॅप्टर येईल तो इन्स्ट्रुमेंटचाच येणार आहे. ओके. त्याच्या पाठोपाठ ट्रान्सड्यूसर, म्हणजे इथं 3 इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर इथं ट्रान्सड्यूसर ऑप्टिकल फक्त वगळला तरी रेजिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आणि पिझो इलेक्ट्रिक हे ट्रान्सड्यूसर एक 4-5 प्रकार तुम्हाला करावेच लागणार आहेत. म्हणजे इथं हा दुसरा बेनिफिशियल चॅप्टर पडेल ट्रान्सड्यूसर. आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मात्र तसा मोठा चॅप्टर आहे आणि त्याचं वेटेज 25च आहे याच्या तुलनेत, जेवढं आहे तेवढंच. पण हा चॅप्टर मोठा आहे आणि समजायला सोपा आहे. यातले सुद्धा ठराविक कोणते प्रश्न आहेत ते आपण लिस्टमध्ये घेतलेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर अभ्यास केलात तर या 3 चॅप्टर मध्येच आपल्याला जास्तीत जास्त कव्हरेज मिळणार आहे. ओके. त्यानंतर चौथा चॅप्टर हा 9 मार्काला फक्त इथं आलेला आहे. आणि इथं जर आपण मार्क डिस्ट्रीब्युशन मध्ये पण पाहिलं तर इथं पहा की 1 मार्काचा प्रश्न 1, 2 आणि इथं 1, 3 आहेत. आणि 3 मार्काचे 2च प्रश्न आहेत. 4 आणि 6 मार्काचा प्रश्न विचारलेला नाहीये याच्यावर. म्हणजे 3 मार्काचे 2च प्रश्न फक्त आहेत. ओके. मग जे ती जी वायरलेस डिव्हाइसेस आहेत, एकूण समजा 3 किंवा 4 काय वायरलेस डिव्हाइसेस असतील तर त्यापैकी कोणती 2 प्राधान्यानं करायची ती एक पाहायचं. आणि त्याच्यातच तुमचा ह्या 2 पैकी एक तरी प्रश्न 100% कव्हर होईल. आणि ऑब्जेक्टिव्ह असतं हे आपण काय गॅरंटेड सांगू शकत नाही. आपण याचे जे बेसिक प्रिन्सिपल्स असतात, ऍप्लिकेशन्स असतात, ते जरी आपण लक्षात ठेवले तरी आपल्याला हे ऑब्जेक्टिव्ह सोडवणं कुठल्याही चॅप्टरचं सोपं जातं. कुठल्याही चॅप्टर मध्ये ऑब्जेक्टिव्ह कुठं पडलेत हे चेक करत जावा.
इथं नॉलेज म्हणून पडलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह. ओके, नंतर इथं अंडरस्टँडिंग मध्ये एक पडलेलं आहे आणि इथं ऍप्लिकेशन मध्ये पण पडलेलं आहे. याचा अर्थ ऍप्लिकेशन, एखाद्या ट्रान्सड्युसरचं ऍप्लिकेशन विचारलं जाऊ शकतं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये, एखाद्याचं प्रिन्सिपल विचारलं जाईल, बरोबर. तसंच त्याचं वर्किंग मधला किंवा एखादा पार्ट याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नॉलेज बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, असं याचं मिनिंग आहे. तर या पद्धतीनं या क्वेश्चनची विभागणी झालेली असते. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट मध्ये पाहिलं तर इथं 1 मार्क इथं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इथं 1 मार्क, म्हणजे इथं ऑब्जेक्टिव्ह कमी आहे असंही दिसेल. आपण डिटेलमध्ये क्वेश्चन बँकला जाता नाही. असं प्रत्येक चॅप्टर मध्ये नॉलेज बेस्ड, अंडरस्टँडिंग बेस्ड आणि ऍप्लिकेशन बेस्ड काय आहे ते चेक करत जावा आणि ते केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इथं सुद्धा जर पाहिलं तर 6 मार्काचे क्वेश्चन जास्त कुठं कव्हर होत आहेत हे एक लक्षात घ्या. इथं पहा, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहे, इथं ऍप्लिकेशन बेस्डच आहे क्वेश्चन हा. टीव्ही रिसिव्हर पण ऍप्लिकेशन बेस्डवरच 6 मार्काला मोठा क्वेश्चन आहे. आणि इथं मात्र हे जर पाहिलं तुम्ही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, तर इथं 6 मार्काचा क्वेश्चन हा अंडरस्टँडिंग बेस्ड मध्ये आहे. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं वर्किंग तुम्हाला कशा पद्धतीने सांगता येते हे तुम्हाला इथं विचारलं जाणार आहे. लक्षात, म्हणजे सीआरओच्या ऍप्लिकेशन विचारायचे ऐवजी सीआरओचा ब्लॉक डायग्राम आणि वर्किंग हे तुम्हाला इथं विचारलं जाईल 6 मार्कामध्ये, असं घडू शकेल. ओके, तर या बाबी आपण थोड्या लक्षात घ्यायच्या की 6 मार्कामध्ये काय जाणार आहे. हा, तर तो भाग आपल्याला क्वेश्चन बँकच्या वेळेला पण समजून येणार आहे. ओके, तर आता पुढे आपण वळूया की चॅप्टर वाईज प्रत्येकाची क्वेश्चन बँक शॉर्ट मध्ये आपण लिस्टेड क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ते काय काय आहेत तेवढे तुम्ही केलेत तरी मला वाटतं आपल्याला जे काही क्वेश्चन स्कोर करायचा आहे तो अबाव 40 तरी झालाच पाहिजे अशा बेताने जरी पाहिलं तरी तुम्ही हे 3 चॅप्टर्सला प्राधान्य दिलं तरी जास्तीत जास्त तुम्ही या 80 मार्क्स 80च्या 50% मध्ये, म्हणजे 40 टू 60 मार्क्स तुम्ही आरामात कव्हर करू शकाल. ओके, आणि हे बाकीच्या चॅप्टरला तसं वेटेज कमी आहे. ओके, आणि त्यातलेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर चेक करून तुम्ही जर केलं तर माझ्या मते हा टोटल 80 मार्काचा पेपर कव्हर करणं सुद्धा तुम्हाला सोपं जाणार आहे. ओके, चला तर वळूया आपण क्वेश्चन बँककडे. तर मित्रांनो, पहिला चॅप्टर आहे ट्रान्सड्युसर, मराठीमध्ये ज्याला आपण पारणी म्हणतो. तर इथं ऑब्जेक्टिव्ह 4 मार्काला विचारलेला आहे. 1 मार्काचे क्वेश्चन्स 3 मार्काचे आहेत ते 3 आहेत आणि 4 मार्काचे सुद्धा 3 आहेत. अशा पद्धतीनं 25 मार्क आणि 10 क्वेश्चन्स अशा अर्थानं याचं कव्हरेज आहे. आणि याच्यामध्ये आपण चालू वर्षाला पाहिलं तर रिड्युस्ड टॉपिक जो आहे तो आहे ऑप्टिकल ट्रान्सड्युसर. हा ऑप्टिकल ट्रान्सड्युसर हा आपण या वेळेला रिड्यूस केलेला आहे कोरोनामुळे. ओके, आता आपण पाहूया की उरलेल्या ऑप्टिकल ट्रान्सड्युसर सोडून उरलेले जे ट्रान्सड्युसर्स आहेत त्याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन बँक तयार होते. ओके, तर 3 मार्काचे प्रश्न पहिल्यांदा पाहून घेऊया. तर 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये इथं जर पाहिलं तर पहिल्यांदा एखादं इन्स्ट्रुमेंट म्हटलं की त्याचा ब्लॉक डायग्राम आला तर असा एक प्रश्न तयार होऊ शकतो की ठोकळाकृतीच्या साहाय्याने उपकरणशास्त्रातील मापन पद्धतीचे घटक स्पष्ट करा. म्हणजे ब्लॉक डायग्राम आपल्याला याचा इन्स्ट्रुमेंट सिस्टीमचा काढायचा आहे, हा एक येईल. नंतर तुम्हाला महत्वाचं असेल तर रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर, थर्मिस्टर, बरोबर, तापमानासाठीचा हा पण थर्मिस्टर वरचाच प्रश्न आहे. कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर घेतले आपण आणि हा कंडेन्सर मायक्रोफोन याच्याही रिलेटेड आहे हा. आणि पिझो इलेक्ट्रिक हा एक आहे आणि त्याच्यानंतर घेतलेला आहे तो थर्मोकपल. अशा पद्धतीनं एवढे ट्रान्सड्युसर इथं आपण कव्हर केलेत. पहा कुठले, तर रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर हा पहिला एक घेतला. ओके, नंतर थर्मिस्टर हा एक ट्रान्सड्युसर घेतलाय. त्याच्यानंतर कॅपॅसिटिव्ह मध्ये घेतला हा, आणि कंडेन्सर मायक्रोफोन हे त्यालाच आधारित आहे खरं तर, त्यामुळे तो एक टाकलाय की कंडेन्सर मायक्रोफोनचे फायदे तोटे लिहा वगैरे अशा पद्धतीनं. नंतर पिझो इलेक्ट्रिक परिणाम जो आहे तर पिझो इलेक्ट्रिक पारणी जी आहे त्याच्यावर पण टीप लिहा अशा पद्धतीने, म्हणजे त्याचा परिणाम सांगायचा आणि त्याचा उपयोग कुठं करतात असं एक सांगितलं तरी हा प्रश्न तुमचा कव्हर होणार आहे. आणि तसंच थर्मोकपलचं पण डायग्राम काढून त्याचं वर्किंग सांगितलं तरी हा प्रश्न कव्हर होईल इथं. असा हा शॉर्ट क्वेश्चन 3 मार्काचे आपण इथं येऊ शकतात असं धरलंय. त्याचबरोबर आता
4 मार्काचं जर विचारामध्ये विचारले जाणार आहेत क्वेश्चन, ते कोणते घ्यायचे? तर महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचे प्रकार सांगा आणि त्याचं एखादं उदाहरण द्या, अशा पद्धतीने विचारलं जाईल. तसंच कोणत्याही 4 प्रकारचे पारणी घेतले आपण, म्हणजे ट्रान्झिस्टर्स घेतले, तर प्रत्येकाचं एक कार्यतत्व सांगा आणि उपयोग सांगा, असंही 4 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे हा जरा वर्किंग थोडंसं मोठं आकृती असलेलं आणि 4 मार्कासाठी सुटेबल असा क्वेश्चन जो आहे तो म्हणजे एलव्हीडीटीचा. एलव्हीडीटीची रचना आणि कार्य स्पष्ट करा. बरोबर, हा एक फार महत्वाचा क्वेश्चन तुम्हाला इथं ठरेल 4 मार्काच्या याच्यामध्ये. नंतर लाऊडस्पीकरची रचना आणि कार्य हा 4 किंवा 3 मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो. त्यामुळं लाऊडस्पीकरचा एक प्रश्न याच्यामध्ये आपण 4 मध्ये टाकून दिलेला आहे. आणि एक महत्वाचा भाग तो म्हणजे कुठलाही ट्रान्सड्यूसर असेल तर तो निवडताना तुम्ही कोणत्या बाबी विचारात घेता त्याच्यावर एक प्रश्न आहे. आणि ते सुद्धा आपल्या बुकमध्ये आपण पॉइंट वाईज दिलेले आहेत. तर किमान 3 मार्काचा प्रश्न असेल तर 3, 4 मार्काचा असेल तर 4 घटक तरी तुम्ही कोणते विचारात घेणार ते इथं नमूद करून टाका. म्हणजे हा एक प्रश्न तुम्हाला सोपा होईल. म्हणजे इथं पहा, एलव्हीडीटी असेल किंवा निवड करताना कोणते घटक विचारात घ्यावेत, तर हे आपल्याला दृष्टिकोनातून 4 मार्कामध्ये जास्त महत्वाचे ठरतील. आणि 1 मार्काबद्दल जर सांगायचं झालं तर या आता ज्या काही आपण ट्रान्झिस्टर्स वरती उल्लेख केलेत त्या सर्वांचं कार्यतत्व आणि उपयोग हा व्यवस्थितपणे वाचलेला असला, आपण त्याचा अभ्यास केलेला असला, तर 1 गुणाचे सर्व प्रश्न आपण व्यवस्थितमध्ये लिहू शकतो. फक्त याच्यात लक्षात ठेवण्यातली एक बाब म्हणजे की 6 मार्काचा एकही क्वेश्चन याच्यावर विचारला जात नाही. ओके, आता आपण घेऊया चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2 मध्ये पहा, ऑब्जेक्टिव्ह कमी आहे, फक्त 2च मार्कचा ऑब्जेक्टिव्ह आहे, पण 3 मार्काचे 3 प्रश्न, 4 मार्काचे 2 प्रश्न आणि 6 मार्काचा एक प्रश्न. आणि म्हणजे असं कमीत कमी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त गुण. आणि शिवाय तुम्हाला सांगतो की फक्त 3च इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तेव्हा हा चॅप्टर तुम्ही निश्चितपणे करा, तुम्हाला हा चॅप्टर चांगला स्कोर करून देणार आहे. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा मी आणखी थोडीशी विभागणी केली की तुम्हाला ते लक्षात यावं की या पॉइंटवर एवढे प्रश्न तयार होतील आणि यातला एखादा येईल, किंवा दुसरा पॉइंट आला त्याच्यात एवढेच राय होतील असं. म्हणजे याच्यात जर आपण बघितलं 3 किंवा 4, आता जास्त डिटेल विभागणी करता येईना म्हणून आपण काय केलंय इथं हे पण मी सांगून टाकलं की ह्याच्यामध्ये रिडक्शन काही नाहीये. आता इथं जर पहा तर सीआरओ चे 2 पार्ट आपण करू शकतो की सीआरटी आणि सीआरओ अशा अर्थानं. मग सीआरटी वर काय प्रश्न विचारू शकतात, तर सीआरटी मध्ये बऱ्याचदा विचारलं जातं ते म्हणजे की कॅथोड रे ट्यूबची आकृती काढून भागांना नावे द्या, अशा पद्धतीने विचारलं जातं. ओके, हा पहिलाच प्रश्न दाखवलाय तो आपण. आणि त्यानंतर सीआरटी मध्ये जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोकसिंग सिस्टीम आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन सिस्टीम आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे हे कन्सेप्ट म्हणून, अंडरस्टँडिंग म्हणून तुम्हाला आवश्यकता आहे की हे येते का वगैरे, लक्षात. आणि तुलनाकारामध्ये पण इलेक्ट्रोस्टॅटिक आणि मॅग्नेटिक डिफ्लेक्शन सिस्टीम हे कदाचित विचारलं जाऊ शकतं, याला शक्यता कमी आहे. पण हे पहिले 3 प्रश्न आणि त्याच्यामध्ये जास्त करून अंडरस्टँडिंग या भागातनं जर घ्यायचं म्हटलं तर कॅथोड रे ट्यूब ची आकृती काढा, असं हे जनरली प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर सीआरओ घेतलात तुम्ही तर त्याचे फ्रंट पॅनल कंट्रोल्स, त्याच्यामधला टाइम बेस्ड जनरेटर सेपरेटली, त्याच्या उपयोगाची यादी करा वगैरे. नंतर एसी आणि डीसी व्होल्टेज कसं मोजाल किंवा फ्रिक्वेन्सी कशी मोजाल, अशा पद्धतीचे प्रश्न 3 मार्काचे या सीआरओ इथं आपल्याला विचारले जाऊ शकते. ओके, नंतर सीआरओ ची जी फ्रिक्वेन्सी मोजायचा जो भाग आहे ते 2 पार्ट आहेत पहा, एक लिसाचे स्पीकरच्या साह्यानं आणि दुसरं डायरेक्टली आपण स्क्रीनवर त्याचा टाइम पिरियड मोजतो आणि 1/t करून फ्रिक्वेन्सी काढतो, तो एक प्रकार आला. ओके, तो हा दुसरा प्रकार इथं दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सीआरओ चे उपयोग ह्याच्यावर एक प्रश्न पडू शकतो. सीआरओ चे उपयोग आणि यादी करा म्हणजे काय तर जे उपयोग आपण अभ्यास करणार आहे तीच यादी करणार आहे आपण, बरोबर. म्हणजे त्याच्यात असं वेगळं काही नाही, वेगळा असा प्रश्न काय होत नाही. नंतर ब्लॉक डायग्राम सीआरओचा घेणार आहे आपण, तो पुढच्या भागामध्ये येईल. म्हणजे सीआरओ धरलं तर ऍप्लिकेशन्स महत्वाचं म्हणजे, आणि टाइम बेस्ड जनरेटर एक वेगळा असं घेतला तर. शिवाय सीआरओ तुम्ही वापरतच असताय त्यामुळे त्याचे फ्रंट पॅनल कंट्रोल्स तुम्हाला माहित असतात, त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो जो थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला कॉमन पडणार आहे. ओके, नंतर
दुसरं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते डिजिटल मल्टीमीटर. आता डिजिटल मल्टीमीटर मध्ये सुद्धा जास्त विचारण्यासारखं काही नाही. तर डिजिटल मल्टीमीटर आणि अॅनालॉग मल्टीमीटर असे तुलने करायला लावतील आणि त्याच्यावर त्याचे फायदे सांगा म्हणतील अॅनालॉग मीटरच्या तुलनेमध्ये. असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि डीएमएम च जे करंट ते व्होल्टेज कन्व्हर्टर सर्किट आहे त्याचे एखादं वर्किंग विचारलं जाऊ शकतं. असं 3 मार्कात शॉर्ट मध्ये जर प्रश्न विचारला तर. ओके. आणि 3 मार्कामध्ये फंक्शन जनरेटर विचारण्यासारखा म्हणजे त्याचे उपयोग सांगा वगैरे असा किरकोळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण 6 मार्कामध्ये ही तिन्ही इन्स्ट्रुमेंटवर एक एक प्रश्न तयार होऊ शकतो बघा. इथं सीआरओची ठोकळाकृती काढा आणि प्रत्येक घटकाचे कार्य लिहा हा एक प्रश्न होऊ शकतो फुल 6 मार्काचा. तसंच फंक्शन जनरेटरचा फुल क्वेश्चन होऊ शकतो आणि डीएमएमचा होऊ शकतो. म्हणजे या 3 पैकी एखादा क्वेश्चन आपल्याला 6 मार्कामध्ये निश्चितपणे मिळू शकणार आहे. तसंच इथं 1 मार्काला काय येऊ शकतं मी तुम्हाला मागच्याही चॅप्टर मध्ये सांगितलं की आपल्याला बेसिक प्रिन्सिपल्स आणि ऍप्लिकेशन्स याचं अंडरस्टँडिंग जर करून घेतलं तर आपल्याला 1 मार्काचे प्रश्न सहज सोडवता येतील. म्हणून तसे थोडक्यात हे असे प्रश्न इथे मी सॅम्पल म्हणून टाकून दिलेले आहे. अशा पद्धतीचा प्रश्न एखादा आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके. तिसरा जो चॅप्टर आहे तो इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि याच्यामध्ये पहा विभागणी कशी आहे. ऑब्जेक्टिव्ह 5 आहेत. ऑब्जेक्टिव्ह सगळ्यात जास्त आहे तिथं. ओके. त्याचबरोबर शॉर्ट क्वेश्चन जर पाहिले तर हे 3 आहे. लॉंग 4 मार्कवाले 2 आहेत. आपले 3 मार्काचे पण 2 आहेत आणि 4 मार्काचे पण 2 आणि 6 मार्काचा 1. अशा पद्धतीने 10 क्वेश्चन्स आहेत आणि 25 गुण आहेत. ओके. तर साधारणतः 10 आकडा जरी जास्त वाटत असला तर तो ऑब्जेक्टिव्ह मुळे वाढलाय हेही तुमच्या लक्षात येईल. ओके. याच्यामध्ये फक्त सॅटेलाइट कम्युनिकेशन हा पोर्शन वगळलेला आहे. हा टॉपिक मी इथं पण लिहून ठेवलाय तुमच्या निदर्शनास यावं म्हणून. आता 3 मार्काचे प्रश्न साधारण कोणते असतील आणि 4 मार्काचे ते पण पाहून घेऊया आपण. आता इथं जो ब्लॉक डायग्राम आहे कम्युनिकेशन सिस्टीमचा तर तो ब्लॉक डायग्राम आणि त्याचं वर्किंग हा एक प्रश्न येऊ शकतो. नंतर इलेक्ट्रॉनिक्स संदेशवहनाचे प्रकार, त्यानंतर एक मार्ग आणि द्विमार्गी संदेशवहन स्पष्ट करा. म्हणजे इथं वरती प्रकार विचारलेले आहेत त्यातलाच हा खाली एक प्रकार दिलेलाच आहे. ओके. म्हणजे हे प्रकाराशी संबंधितच आहे. नंतर महत्वाचा प्रश्न जो आहे तो बिनतारी संदेश वहनामध्ये मॉड्युलेशनची आवश्यकता काय नाही. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ मॉड्युलेशन हा प्रश्न बऱ्याचदा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलाच जातो. त्यामुळे हा एक प्रश्न आपल्याला महत्वाचा ठरू शकेल. नंतर ए मॉड्युलेशन त्याचं ऍक्च्युली वेव्हफॉर्म स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो किंवा त्याचं मॉड्युलेशन इंडेक्सचं महत्व स्पष्ट करा विचारलं जाऊ शकतं किंवा ए मॉड्युलेटरची मंडल आकृती विचारली जाऊ शकेल. अशा पद्धतीचे 3 मार्काचे प्रश्न साधारणतः याच्यावर होतील. तर 4 मार्कामध्ये आपण काय घेऊया तर 4 मार्कामध्ये पहा की एएम मधील साईडबँडचे महत्व सांगा, एएमच्या मर्यादा सांगा किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वेव्हफॉर्मचं स्पष्ट करा असंही घडू शकेल विचारलं जाऊ शकतं. नंतर एएम एफएम ची तुलना करा. नंतर जे सिरियल अँड पॅरलल कम्युनिकेशन जे आहे तर त्याच्यावर पण इथं तुम्हाला एक क्वेश्चन किंवा नोट विचारली जाऊ शकेल. नंतर मोडेम म्हणजे काय त्याचा उपयोग स्पष्ट करा. फायबर ऑप्टिकल केबल त्याचे फायदे सांगा किंवा त्याच्या प्रॉपर्टीज सांगा वगैरे हा प्रश्न, शिवाय त्याचा उपयोग सांगा. हे फायबर ऑप्टिकवरच आहे. आणि सेलफोनची संकल्पना स्पष्ट करा किंवा सेलफोनचा ब्लॉक डायग्राम असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. तर हे प्रश्न झाले 3-4 मध्ये. आता 6 मार्कामध्ये याच्यात काय आपण मोठा प्रश्न म्हणून बघता येईल कोणत्या प्रश्नाकडे तर फायबर ऑप्टिकची जी ठोकळाकृती आहे ब्लॉक डायग्राम अँड वर्किंग ते एक 6 मार्कामध्ये बऱ्याचदा विचारलं जाऊ शकेल. नंतर रेडिओची ठोकळाकृती हा एक भाग त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि एफएसके मोडेमची ठोकळाकृती काढा आणि कार्य स्पष्ट करा हाही मोठा प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे हे मोठ्या प्रश्नाच्या जागी आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. तर या 3 पैकी म्हणा आणखी एखादा वरच्या 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये थोडीशी लेंथ वाढवून सुद्धा याच्यामध्ये एखादा ऍड होऊ शकेल. परंतु साधारणतः आपण जर बघितलं तर एवढीच क्वेश्चन बँक या चॅप्टरवर तयार होणार आहे आणि ते प्रश्न करायला काही हरकत नाही. आणि जर 1 मार्काचे विचारायचे झाले तर काय असेल तर याच्यामध्ये ज्या काय व्याख्या आलेल्या आहेत त्या व्याख्या व्यवस्थित करा या चॅप्टर मधल्या की कदाचित
त्या 3 व्याख्या एकत्र विचारून 3 मार्काचा प्रश्न तयार होईल किंवा 4 मार्काचा प्रश्न तयार होईल असं होईल. आणि त्याच्यातून बाजूला काढून केवळ 1 मार्कासाठीच एक व्याख्या असे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे इथं मॉड्युलेशनची व्याख्या काय किंवा पुढील टर्म स्पष्ट करा. एखादी टर्म विचारतील फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन किंवा मॉड्युलेशन इंडेक्स, मॉड्युलेशनची टक्केवारी, गार्ड बँड म्हणजे काय, कॅरियर स्विंग म्हणजे काय, हे 3 व्याख्या एकत्र पण विचारू शकतात आणि सिंगल काढून 1 मार्काला पण विचारू शकतील. त्यामुळे ह्या व्याख्या मी बाजूला घेतल्यात की जेणेकरून तुम्हाला कळावं की ह्या एवढ्या व्याख्या करणं पण आपल्याला आवश्यक आहे. ओके, आता वळूया आपण चॅप्टर नंबर 4. हा तर कम्युनिकेशन डिव्हाइसेस चॅप्टर अतिशय छोटा आहे की ऑब्जेक्टिव्ह फक्त 3 मार्काचे आणि हा 3 मार्काचे 1-2 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण 5ची बेरीज धरलेली आहे टोटल प्रश्नाची आणि 9 मार्कालाच हा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये जी साधनं आहेत ती मी इथं लिस्ट केली सरळ सरळ. आणि म्हणजे जीपीएस सिस्टीम म्हणजे काय, वायफाय, ब्ल्यूटूथ, डीटीएच, वायफाय राउटर, पीडीए वगैरे ही जे काय साधनं जी आहेत या साधनांच्यावर टिप टाईप विचारणार. टिप म्हणजे काय की ते कसं काम करतं हे एक असेल, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, आणि त्याचा उपयोग नक्की कुठं केला जातो, एवढंच आपल्याला प्रत्येक याच्याबद्दल करायचे. की जेवढी साधनं आहेत ती तुम्ही केली तरी चालेल किंवा 1-2 अगदी महत्वाची जरी घेतलं आपण की जनरल यूजचा आपला म्हटलं तर ब्ल्यूटूथ असेल, बरोबर की नाही, किंवा वायफाय राउटर आहे, डीटीएच आहे आणि पीडीए आहे. तर हे तुम्हाला हे प्राधान्यानं करा की जे आपण व्यवहारात पाहतोय आणि म्हणजे वापरतो, तर त्याच्याबद्दल आपल्याला सहजासहजी माहिती जास्त व्यवस्थित पद्धतीने देता येईल. म्हणून ब्ल्यूटूथ, डीटीएच, वायफाय राउटर, पीडीए हे जे तुम्हाला माहिती आहेत ते तयार केलेत तरी मला वाटतं की या चॅप्टरचा एखादा दुसरा क्वेश्चन तुम्ही आरामात सोडवू शकाल. आणि याच्यावर कमी तयारी केली तरी चालेल, कारण याला ऑप्शनलला जो पडेल दुसरा कुठलाही चॅप्टर तर त्याची तुम्ही पूर्ण तयारी केलेली असेल तर ते तुम्हाला फायदेशीर जाईल. पण साधारणतः आपण पाहिलं तर हे जी मी आता तुम्हाला सांगितली 1-2-3 डिव्हाइसेस जे आपण नेहमी वापरतोय, हाताळतोय, त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे त्याच्यावर टिप लिहू शकणार आहे. ओके, आणि याच साधनांचं कार्यतत्व किंवा उपयोग याच्यावर आधारितच एखादा ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न पडणार आहेत ते असणार आहेत. पुढे वळूया चॅप्टर नंबर 5, टेलिव्हिजन रिसिव्हर, दूरदर्शन ग्राही. हा चॅप्टर खूप मोठा आहे तसा, बरोबर, आणि याच्यात क्वेश्चनची संख्या कमी आहे, मार्क्स जास्त आहेत असे दिसते. ऑब्जेक्टिव्ह आहेत 4. ओके, 6 मार्काचा एक आहे, 4 मार्काचे 2 आहेत, 3 मार्काचा एकच आहे. ठीक आहे, याच्यामध्ये रिड्यूस केलेला जो भाग आहे तो कलर टीव्ही अँटेना त्यातला आणि पिक्चर ट्यूब हा भाग वगळलेला आहे. 3 मार्काचं जर बसलं तर आपल्याला साधारणतः इंटरलेस स्कॅनिंग आकृती स्पष्ट करा किंवा कंपोजिट व्हिडिओ सिग्नल, त्याच्यावरच हा दुसरा कंपोजिट व्हिडिओ सिग्नलचा प्रश्न आहे. म्हणजे फक्त कंपोजिट व्हिडिओ सिग्नल हा टॉपिक केला तरी आपल्याला कव्हर होणार आहे. नंतर एलईडी आणि एलसीडी टीव्ही याच्यावर पण टिप जर कुठल्या बुक मध्ये असेल तर ती एक करून ठेवली तुम्ही तरी चालेल. आणि या टीव्ही मध्येच कन्सेप्ट म्हणून किंवा अंडरस्टँडिंग म्हणून म्हणाल तर सिंक आणि ब्लँकिंग पल्सेसचं कार्य काय असतं असाही प्रश्न एकत्रितपणे विचारला जाऊ शकतो. याच पल्सेस तुमच्या इथं तुम्हाला संमिश्र व्हिडिओ सिग्नल मध्ये येतील, परंतु 3 मार्काला किंवा 2 मार्काला कधी 1 मार्काला स्वतंत्रपणे विचारायचं असेल तर फक्त ब्लँकिंग पल्सेसचे कार्य सांगा असंही विचारलं जाऊ शकतं. म्हणून इथं मी तो सेपरेट करून लिहिलेला आहे. ओके, याचबरोबर 4 मार्कामध्ये जर तुम्ही गेलात तर CCIRB मानके हे बऱ्याचदा विचारलं जातं, कारण हे आपल्याला लक्षात राहणं किंवा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, बरोबर. त्यामुळे हा एक क्वेश्चन तसा महत्वाचा ठरेल. नंतर एलईडी टीव्ही, एलसीडी टीव्ही वरती मी हाच प्रश्न घेतले, तुलना करा, ते चित्र टीप लिहा म्हणून घेतलेलं आहे. म्हणजे टीप लिखाणाची जरी तुम्ही तयारी केली तरी त्याच्याबरोबर तुम्ही तुलना करण्याचा प्रश्न सहज सोडवू शकणार आहे. ओके, नंतर कलर टीव्ही असेल तर त्याचे फ्रंट पॅनल कोणते असतात आणि त्या नियंत्रकाचे कार्य काय असतं ते सांगण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6 मार्कामध्ये जर म्हणाल तर टीव्ही ट्रान्समीटरची ठोकळाकृती, नंतर कॅमेरा ट्यूब, नंतर कलर टीव्ही रिसिव्हरची ठोकळाकृती, हे प्रश्न जास्त करून महत्वाचे ठरतात. ओके, तर अशा पद्धतीनं 5व्या प्रश्नाचा आपण चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा 1 मार्काचे प्रश्न आता वर उल्लेख केला त्या पद्धतीनं मानकी एखादा 1 मार्काला विचारू शकतो. कंपोजिट व्हिडिओ सिग्नल मधल्या पल्सेस एखाद्या मार्काला एकच विचारू जाऊ शकतं. ओके,
किंवा कलर टीव्ही मधल्या एखाद्या जो सब ब्लॉक असेल त्या ब्लॉकचं कार्य एखाद्या विचारलं जाऊ शकतं 1 मार्काला. तर अशा पद्धतीनं हे मोठे प्रश्न तयार करताना आपोआपच तुमची 1 मार्काची तयारी त्याच्यातच होणार आहे. नंतर वळूया आपण चॅप्टर नंबर 6 कडे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. आता अप्लायन्सेस कोणती आहेत आणि मग त्याच्यावर क्वेश्चन कुठले तयार होतील हे बघून घेऊया आपण. इथं पहा की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न 2च आहेत. 3 मार्काचा एक, 4 मार्काचा एक, 6 मार्काचा एक. हाही चॅप्टर तसा मार्काच्या दृष्टिकोनातून पाहिला तर कमी आहे. 5 प्रश्न 15 मार्क. इथेही ठरवून घ्या तुम्ही की नक्की कोणती अप्लायन्सेस आहेत, कुठली काढून टाकलेली आहेत आणि कुठली राहिली शिल्लक. त्याच्यावरून लक्षात येईल की आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणजे आता इथं पहा की मायक्रोवेव्ह ओव्हन, ज्युसर, मिक्सर हा काढलेला आहे, बरोबर. म्हणजे ही 3 म्हणजे मिक्सर आणि ज्युसर एकत्रच असते. तर मायक्रोवेव्ह ओव्हन हे 2 जरी काढून घेतले तर उरले काय पहा. तर वॉशिंग मशीन राहिली, एअर कंडिशनर राहिला, MP3 प्लेअर राहिला, इलेक्ट्रॉनिक बेल रेअर केसमध्ये विचारले गेले. तर ही 3 अप्लायन्सेस आपण नेहमी वापरतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही आणि या चॅप्टरमध्ये सुद्धा ही जास्त महत्वाची वाटतात अप्लायन्सेस, म्हणजे वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि MP3 प्लेअर. तर याचंच तुम्ही काय करा, प्रश्न वेगळ्या पद्धतीनं 3 मार्कामध्ये पण असू शकेल, 4 मार्कामध्ये पण असू शकेल किंवा 6 मार्कामध्ये पण असू शकेल असं घडेल. किंवा हा जो वॉशिंग मशीन आहे त्याचं फुल वर्किंग विचारलं तर वेगळा प्रश्न तयार होईल. नंतर उपयोग आणि वैशिष्ट्य फक्त सांगा म्हटलं तर अगदी छोटा क्वेश्चन तयार होईल 3 मार्काला इथं झाला. तसं एअर कंडिशनर घेतलं की त्यातले आपले पार्ट कोणते आहेत त्याची नावं सांगा फक्त, तर तो एक प्रश्न होऊ शकतो छोटा 3 मार्काचा, बरोबर. MP3 प्लेअरची वैशिष्ट्ये सांगा म्हटलं तरी छोटा क्वेश्चन हा होईल 3 मार्काचा. ओके. तसंच बेलची फक्त डायग्राम म्हटलं तरी एक 3 मार्काचा क्वेश्चन झाला, बरोबर. पण तेच जर आपण 4 मार्काकडे किंवा 6 मार्काकडे वळायचं म्हटलं तर त्याच्यावर टीप लिहा अशा पद्धतीनं विचारलं जाणार आहे. याच्याबरोबर आणखी एक भाग आहे तो म्हणजे PA सिस्टीम आणि त्याची ठोकळाकृती. हे एक अप्लायन्स ज्यादा येईल. आता मी चर्चा केली म्हणजे वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, MP3 प्लेअर आणि त्याच्याबरोबर हा PA सिस्टीम. हे 4 जर अप्लायन्सेस केले तरी तुमचा पूर्ण चॅप्टर कव्हर होणार आहे. ओके. आणि त्याचा मोठाच पार्ट करा म्हणजे त्याचा ब्लॉक डायग्राम, वर्किंग, नंतर त्याचा उपयोग आणि त्याची वैशिष्ट्ये. एवढं कुठल्याही ह्याचं केलं तर तुमचे सगळेच प्रश्न कव्हर होणार आपोआपच. म्हणजे 6 मार्क, 4 मार्क, 3 मार्क असा विचार करण्याच्या ऐवजी एखाद्या MP3 प्लेअर घेतला किंवा PA सिस्टीम घेतली, वॉशिंग मशीन घेतली किंवा एअर कंडिशनर घेतला तर त्याच्यावर टीप लिहा म्हणून विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यात काय लिहिणार आहे, त्याचं वर्किंग कसं होतं थोडक्यात, नंतर त्याचा ब्लॉक असेल तर ब्लॉक डायग्राम किंवा एखादी सॅम्पल रचना कशी असेल ती तुम्ही लिहिणार तिथं, बरोबर. आणि त्याची थोडीशी वैशिष्ट्ये सांगणार. तर तरी तुमची टीप तयार होते आणि तेच प्रश्न फोड करून सुद्धा विचारले जातील आणि 3 मार्काला किंवा 4 मार्काला होतील. एकत्र केलं आणि 6 मार्काला होऊ शकेल. ओके. अशा पद्धतीनं आपण इथं सर्व चॅप्टरची तयारी कशी करायची याच्यावर चर्चा केलेली आहे. इथं बघा 6 मार्काला हा घेतलाय आपण MP3 प्लेअर, एअर कंडिशनर, कार्य आकृती स्पष्ट करा, PA सिस्टीम, ठोकळाकृती स्पष्ट करा अशा पद्धतीने घेतलंय. आणि ऑब्जेक्टिव्ह आता पुन्हा सांगतो की ऑब्जेक्टिव्ह या वॉशिंग मशीन मधला एखादा पार्ट त्याचं कार्य काय, एअर कंडिशनर मधला एखादा पार्ट त्याचं कार्य काय, MP3 प्लेअर MP3 म्हणजेच काय, असे एखाद्या मार्काचे प्रश्न सेपरेट होऊ शकतात. म्हणून आपल्याला मेन क्वेश्चन, बिग क्वेश्चन तयार केला की आपोआपच त्याची छोट्या क्वेश्चनची आपली तयारी होणार आहे. तर मित्रांनो, या पेपर सेकंड मधील 6च्या 6 चॅप्टरवर आपण सिलेबस काय आहे, रिड्युस्ड सिलेबस काय आहे आणि त्याच्यावर टेंटेटिव्ह क्वेश्चन बँक काय आहे याची पूर्ण चर्चा केलेली आहे. तर या पेपर सेकंडचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, परीक्षेचा आराखडा सांगितल्यानंतर आणखी एक बाब सांगायची म्हणजे की या पेपर 2च्या ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत, ज्या मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या कुणी तयार केल्यात त्या एक सांगून टाकतो. आणि दुसरं गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व चॅप्टरच्या नोट्स PDF मध्ये उपलब्ध असतील आणि त्या तुम्ही वाचा आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळण्यासाठी त्या जास्त उपयुक्त ठरतील. ओके.
तर ट्रान्सड्यूसर आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट हे जे 2 चॅप्टर्स आहेत ते संजय टेकाळे सर यांनी तयार केलेत. नंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा चॅप्टर जो आहे तो बनसोडे मॅडमने तयार केलेला आहे. कम्युनिकेशन डिव्हायसेस धर्माधिकारी मॅडमने केला आहे. टीव्ही रिसिव्हर जो आहे तो गरुड मॅडमने तयार केलेला आहे. नंतर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस हा मी तयार केलेला आहे. त्याचा इंग्रजी भाग जो आहे तो शिवाजी जाधव सरांनी तयार केलेला आहे. आणखी सांगायची बाब म्हणजे माझ्या ब्लॉगवर जे शारदाश्रमचे आपले शिवाजी जाधव सर आहेत, त्यांनी ज्या इंग्रजीमध्ये ज्या नोट्स तयार केलेल्या त्या सर्व नोट्स ठेवलेल्याच आहेत. या सर्व चॅप्टरच्या इंग्रजी नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर या सर्व नोट्सचा आपण फायदा करून घ्यावा. धन्यवाद.